आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 5.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघड। करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरी। सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मालाविरुद्धच्या गुन्ह्यांसह चोरीचे गुन्हे घडत असल्यानं पोलीस अधीक्षक निरोध पॉल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना जिल्ह्यामध्ये घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सूचना दिल्या होत्या। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, करवीर पोलीस ठाणे यांनी करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास पोलीस ठाणे हद्दीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे करवीर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अवधूत धुरे हा कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंपिंग हाऊसजवळ नवीन वाशी नाका कोल्हापूर इथे येणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्यांचे मुखशील आदेशानं गुन्हे शोध पथकातील अंमलदार हे सदर ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सापळा लावून सदर आरोपीस ताब्यात घेतलं। त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्यांना आपलं नाव अवधूत लहू धुरे, वय वर्ष 23, राहणार फये, पोस्ट शेनगाव, तालुका भुदरगड असं सांगितलं। त्याच्या कब्जातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 4,06,959 रुपये किमतीचे 32.300 ग्रॅम वजनाचं सोन्याचं गंठण, 1.020 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हे दागिने जप्त केलेत। त्या सदर गुन्ह्याची कामी तपासकामी अटक केली असून न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली होती। तपासादरम्यान आरोपी क्रमांक 1 यानं नमूद गुन्ह्यातील 1,43,994 रुपये किमतीचा 10.30 वजनाचा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गारगोटी येथे तारण ठेवून त्यावर कर्ज काढल्यावर सांगितल्यानं सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदरचा नेकलेस जप्त करण्याची तजवीज ठेवली आहे। यातील आरोपी नामे अवधूत लहू धुरे, वय वर्ष 23, राहणार फये, पोस्ट शेनगाव, तालुका भुदरगड व त्याची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुरबुसे, वय वर्ष 24, मूळ राहणार गणेशनगर गारगोटी, तालुका भुदरगड, दोघेही सध्या राहणार महेश्वर कॉलनी, नागदेवाडी, तालुका करवीर यांनी संगनमतानं त्यांच्या शेजारी राहणारे फिर्यादी सौ शीतल रामचंद्र गावडे, राहणार महेश्वर कॉलनी, नागदेवाडी, तालुका करवीर यांचे सोन्याचे दागिने नेल्याचं कबूल केलंय। यापूर्वी आरोपी क्रमांक 1 याच्या विरुद्ध मोटरसायकल चोरीचे 4 गुन्हे दाखल आहेत। गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील हे करतायत। सदर कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस अंमलदार रणजित पाटील, विजय तळसकर, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे, श्रीधर जाधव यांच्या पथकाने केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।